दुसऱ्यांच्या आनंदात आपले आनंद शोधावे हेच विचार घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी आरोग्य समिती सभापती संदीप सुतार व मुंबई राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा अध्यक्षा सलुजा संदीप सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यासोबत धारावी सीवूड्स महिला मंडळ, सीवूड्स धारावी मित्र मंडळ आणि तसेच सीवूड्स धारावी ज्येष्ठ नागरिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 11 जानेवारी 2024 रोजी सीवूड्स सेक्टर 19च्या आश्रय हॉल येथे हळदी कुंकू समारंभ व ज्येष्ठ नागरिक सत्कार सोहळा आणि त्यासोबत सांस्कृतिक कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते। राष्ट्रीय सरचिटणीस नसी सिद्दीकी, नवी मुंबईचे कार्याध्यक्ष GS पाटील, अल्पसंख्याक सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष सुलतान मालदार, माजी ठाणे पालघर विभागीय अध्यक्ष ऋता जितेंद्र आव्हाड, माजी नगरसेवक राजू शिंदे, नवी मुंबईचे शिवसेना उद्धव गटाचे जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे व अन्य मान्यवरांचे प्रमुख पाहुणे म्हणून शॉल आणि श्रीफळने त्यांचे सत्कार केले गेले। 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना फुलांचे गुच्छे आणि भेटवस्तू देऊन त्यांचे सत्कार करण्यात आले। या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण पैठणी असून लॉटरीच्या माध्यमातून निवड झालेल्या स्त्रियांना पैठणी देण्यात आले। संदीप सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून हा सोहळा संपन्न झाला। आज संदीप सुतार और सलूजा सुतार ने हल्दी कुंकू और ज्येष्ठ नागरिकों का सत्कार का कार्यक्रम यहाँ किया था। बहुत सुंदर कार्यक्रम था, बहुत अच्छे भाषण हुए और सबसे विशिष्ट बात यह है कि हमारे देश की संस्कृति रही है कि हमारे देश में हमने अपने पूर्वजों को हमेशा सम्मान देने का काम किया है, माता पिता को सम्मान देने का काम किया है। लेकिन वेस्टर्न कल्चर के चलते आज जो पाश्चात्य संस्कृति आई है उसके चलते इन सब चीज़ों पे थोड़ा सा लोगों का है। आज जो माता पिता हमको छोटे से बड़ा करते हैं, जिनकी उंगली पकड़ के हम तरक्की करते हैं और जब बड़े हो जाते हैं तो हम उनको ही भूल जाते हैं, हम अपने परिवार में व्यस्त हो जाते हैं, मस्त हो जाते हैं। लेकिन जिन्होंने हमको बनाया, जिन्होंने हमको बड़ा किया, जिनके आशीर्वाद से हम बड़े हुए, हम उनको कहीं न कहीं ले जाके फिर वृद्धाश्रम में डाल देते हैं। ये संस्कृति देश की समाप्त होना चाहिए। अगर हम अपने पूर्वजों का सम्मान नहीं करें, आने वाली जो नस्ल है वो हमारा सम्मान नहीं करेगी। इसलिए हम मंदिरों में जाएं, मस्जिदों में जाएं, दरगाहों में जाएं, लेकिन सबसे बड़ा अगर कहते हैं कि जन्नत कहीं है, स्वर्ग कहीं है, तो वो माँ के कदमों के नीचे होती है। एक माँ जो हमको जन्म देती है उसके एहसान को सारे जीवन में भुलाया जा सकता है। तो हमें अपनी माँ और देश की तमाम माँओं की इज्जत करनी चाहिए। देश में जो भी वृद्ध हैं उनकी इज्जत करनी चाहिए और भारत की संस्कृति को मजबूत करना चाहिए। संदीप सुतार ने ये कार्यक्रम रखे, उनका सत्कार किया। देश के करोड़ों माँओं का और करोड़ों जो है पिता जो हैं जो वृद्धाश्रम में है, ये उनका सम्मान है। इसके लिए संदीप और सलूजा को मैं धन्यवाद देता हूँ। आज त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त इथे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केला आणि काही अचीवर्स असे होते ज्यांनी खडतर परिस्थितीमधून आज एक चांगलं करिअर उभं केलं आहे, त्यांचाही सत्कार केला आणि त्यांच्या आईवडिलांचाही सत्कार केला। कारण मला वाटतं जरी त्या आया जास्त शिकलेल्या नसत्या तरीसुद्धा त्यांनी स्वतःच्या मुलांना मुलींना थोडं एनकरेज केलं, एक चांगलं करिअर उभं करण्याचं। आणि खूप चांगला हा सोहळा होता, त्यामुळे मला इथे बोलवलं, मी कृतज्ञ आहे त्यांची। संदीप आणि सलूजा सुतार हे दाम्पत्य याच्या पुढेही असंच समाजाचं ऋण देण्याचं आहे। आपण बघायला असं गेल्या 25-30 वर्ष वाढदिवस फक्त निमित्त मी माझ्या पूर्व भागातील सर्व ज्येष्ठ असतील, आमचे क्रिकेट असतील खेळाडू असतील, आमच्या महिला भगिनी असतील किंवा विद्यार्थी असतील, त्यांचं निमित्त ज्यांनी सुंदर असं कार्य केलं आहे त्या विभागातनं त्याला आम्ही त्यांचा सत्कार करत असतो। नेहमीच आम्ही ज्येष्ठ नागरिक त्यांना खरंच आमच्यासारख्या सर्वांना घेऊन जो आम्ही सन्मान करतो तो त्यांना फार आवडीचा वाटतो। कारण का घरी तर प्रत्येक आईवडिलांना प्रत्येक सन्मान करत असतो,
पण या 1000 जणांमध्ये आपण त्यांना बोलून सन्मानित करतो हे मला फार एकदम सुंदर वाटतं आणि त्यानिमित्ताने माझ्या वाढदिवसानिमित्ताने मला सर्वांचे आशीर्वाद लाभतात हे मुख्य हेतू असतो. म्हणून या दिवशी 25 वर्ष झाली या दिवशी आम्ही मग हळदी समारंभ असतील, मग सकाळपासून चाललेले सगळे मेडिकलचे सगळे शिबिर असतील, मग त्याच्यामध्ये ब्लड कॅम्प असेल, चष्मा वाटप असेल, ब्लड चेकिंग असेल, ECG असेल, म्हणजे असे दरवर्षी आम्ही असे प्रोग्राम सामाजिक क्षेत्राचे प्रोग्राम घेत असतो. आणि जे दरवर्षी आम्ही चष्मा ज्यांना आम्ही चेकअप करतो त्या जवळजवळ डेली दरवर्षी 300 ते 400 चष्मा मी माझ्यातर्फे त्यांना देण्याचा प्रयत्न करतो. आणि वाढदिवस हा मी कधी साजरा करत नाही. एक सामाजिक क्षेत्रात एक कर्तव्य म्हणजे मला आज 20 वर्ष माझ्या जनतेने नेहमीच प्रेमाने कार्पोरेशन असू दे किंवा आईवडिलांचे स्थान देऊन नेहमीच मला मोठं केलेलं आहे. आणि माझे आईवडील जसे मी त्यांना मानतो तसे माझ्या समाजातील ज्येष्ठ नागरिक आल्यावर मलाही फार त्याच्यात आनंद मिळतो. म्हणून हे निमित्त मी आज वाढदिवस करतो. बाकी वाढदिवस जे कोणी साधारण दुसऱ्या पद्धतीने करतात ते मला आवडतही नाही. मला आपण बघितलं असेल सकाळी 9 वाजल्यापासून तर आज 9 वाजेपर्यंत सर्व क्षेत्रातील डॉक्टर असतील, वकील असतील, आमच्या महिला भगिनी असतील, आमच्या आजी असतील, आई भगिनी सर्वांच्या आशीर्वाद हेच माझ्या वाढदिवसासाठी आशीर्वाद. व्हिडिओ जर्नलिस्ट सनी मेहरोलसह माधुरी कांबळे, न्यूज 7 टुडे, सीवूड्स, नवी मुंबई.